आरके सर, आरके सर. सर केव्हाची हक्का मारतीये. हा स्कीवर तुमच्या अंगावर पडला असता. लक्ष कुठे होतं तुमचं? कुठे चालला होता धुंदीत? आणि हे जे काही ऐकायचंय ते रूम मध्ये बसून ऐकायचं ना. तुम्हाला काही झालं असतं तर आय मीन सगळ्यांना पॅकअप द्यावं लागलं असतं ना. शेड्यूल कॅन्सल झालं असतं. निदान स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी तरी स्वतःची काळजी घ्या ना. इतकं केअरलेस राहणं बरोबर नाही. हा आणि सारखे सारखे काय स्वतःच्याच धुंदीत चालत असता. आणि तुम्हाला काय झालं असतं ना तर सगळं प्रोडक्शनवर आलं असतं आणि मग सगळा तो राग आमच्यावर निघाला असता. तुमचं काय, तुम्ही मोठी माणसं, तुम्हाला कोण काय बोलणार आहे. सर हे तरी ऐकायला येतंय का की अजूनही तंद्रीतच आहात. सर अजूनपर्यंत मी काय बोलत होते ते ऐकायलाच येत नव्हतं तुम्हाला. स्वप्नात लगाव जात दोन जीवांची सोबत. प्रेम प्यार लव मोहब्बत स्वप्नात लगाव जात दोन जीवांची सोबत. कधी कधी हळवे हसू, कधी मंजुळ गाणी, कधी कधी रुसवा बोल डोळ्यातील पाणी. हे कोणाचं काय लफडं सुरू आहे असं? या प्रेमाची फिल्मी फिल्मी कहाणी. कळलं का सर? आरके सर तुम्हाला काही लागलं नाही ना? तुम्ही ओके आहात ना? ॲम्ब्युलन्स मागव. हा? कसा दिसतोय? ओके दिसतंय सर. विचारतो कशाला? सॉरी सर. थांबा आता एकेकाचा क्लास घेतो बा. ओ पांडे जी, विजय, बबन, कहाँ मर गए सब के सब? इधर आओ, इधर आओ जल्दी. क्या हुआ सर? क्या हुआ? ये देखो स्कीमर गिर गया है. आओ इधर. ऐसे काम करते हो? हाँ, निकाल दूंगा सबको एक दिन. नहीं, यादव जी को बोला था सर. हाँ, एक मेकन पे ढकलो सब. अभी ये स्कीमर उठाओ लेके जाओ. सर को लगता तो? सर को लगा क्या? नहीं अभी लगा नहीं है. आप लेके जाओ, जल्दी लेके जाओ. कहाँ था तुम लोग? पकड़ो इसको, हाँ. लेके चलो. अंडी उगवायला येतात नुसते. आरामात छापलं मी सगळ्यांना. आता खैर नाही एकेकाची. डायलॉग लिहून दिल्याशिवाय बोलताच येत नाही वाटतं याला. मॅनरलेस. ऐकतील ना ते. काही ऐकायला येत नाही. कानात हेडफोन्स घातलेत त्यांनी. मग असं इतक्यांदा हक्का मारल्यात काहीही ऐकायला आलं नाहीये. मॅनरलेस. आहे ना, शूट आहे ना सर. कितीची? दोनची शिफ्ट आहे सर. 6 ला येईन मी. हा? आओ पण सर 3 सीन डेचे ऐकतच नाही. बोले ना मॅनरलेस आहे एक नंबरचा. थँक्यू हे 2 शब्द बोलायला सुद्धा ना ह्याच्या जिभेला बँकेतून लोन घ्यावं लागतं वाटतं. माझोडा. अगं मोहिनी, स्टार लोक थँक्यू फक्त कॅमेरा समोर म्हणतात. तरी नशीब आपल्याला शिव्या घातल्या नाहीत. शिवाय का घालेल? वारा सुटला यात कोणाचीही चूक नव्हती. आणि मुळात ना आपण उगाच याला घाबरतो. आपण घाबरतो ना म्हणून आणखीन माज करतो. हा सांगते तुला मी.
बरं ते जाऊ दे, तू ओके आहेस ना? मला काय धाड भरलीये? पण इतक्या रात्री तू सेटवर कशाला आलीस? अरे ते माझा चार्जर राहिला होता, तो घ्यायला आले होते. बरं चल निघते. थँक्यू. तुझ्यामुळे मी वाचलो पुन्हा, म्हणून थँक्यू. नाही म्हणजे हा स्कीमर जर आरके सरांवर पडला असता ना तर उद्याच्या शूटची वाट लागली असती. कधी कधी मला असं वाटतं की देवाने तुला माझ्यासाठीच पाठवलं असलं. नाही म्हणजे मला मदत करण्यासाठी. बस बस, हरभऱ्याच्या सीझनला अजून वेळ आहे. हे मोहिनी, पण तुला सांगू का, म्हणजे ते जरा ऑड वाटत होतं, म्हणजे स्कीमरच्या त्या बाजूने तरी. काय कळलं नाही मला. म्हणजे तिकडे शॅडो मध्ये असं वाटत होतं की तुम्ही दोघांनी मिठी मारलीये. शी, काही काय? अगं म्हणजे त्या शॅडो मध्ये तसं वाटत होतं म्हणालो मी. शॅडोचं काय? स्वप्नात सुद्धा मी त्याला कधी मिठी मारणार नाही. एक वेळ ना अजगराला मिठी मारेन मी, पण त्याला नाही मारणार. तो जगातला शेवटचा माणूस जरी असला ना तरीही मी त्याला मिठी मारणार नाही. कळलं नाही? काय? काही नाही, ते वाटलं मला तसं. सॉरी. बरं चल, मी काय बोलत बसले, मी निघते. बाय. ए मोहिनी थांब ना, चल ना आपण वॉकला जाऊया. उद्या 2ची शिफ्ट आहे, उशिरा उठावं लागेल ना. अरे नाही, त्याआधी मला मार्केटमध्ये जायचंय म्हणून. चल बाय, गुड नाईट. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. डेंजर आहे ही मुलगी, फुल डेंजर. ऐक आई, आई काय काय होतंय? आई पोटात दुखतंय माझ्या. काय ग तू आई अशी का करतेस ग? तुला किती वेळा सांगितलंय आपण डॉक्टरकडे जाऊ, ट्रीटमेंट घेऊ. तू ऐकतच नाही, नुसती कंप्लेन करत असते तब्येतीची. घे पाणी पी. थोडा स्वयंपाक राहिलाय, तेवढा करते पटकन. आई, आई लाल माठाची भाजी मला मला नाही आवडत. हो बोरिंग. मी ऑर्डर करते काहीतरी. शालू, मी निघते. बेकार लेट झालाय मला एकदम. आणि तू? शालू, काय झालंय? ए, त्रास होतोय का परत तुला? परत परत पोटात दुखतोय? काही नाही आहे, बरी आहे मी. पटकन पोळ्या करून देते तुला. ए थांब, बस. तू कशाला? कार्तिकी आहे ना, ती बघेल काय करायचं ते. तू बस. कार्तिकी बाळा, हे बघ, वरण भात भाजी तयार आहे. पटकन कणिक भिजवण 2 पोळ्या लाटून दे, म्हणजे पिंकीला डबा न्यायला बरं पडेल. आहे मी नेल्स केले. प्लीज, मला नाही जमणार. कणिक नाही मळणार. राहू दे. हे बघ, मी वरण भात घेऊन जाते, नाही तर आजच्या दिवस सेटवर जेवेन. एवढं काय त्यात? हा, इथनं क्या? नको, तुला ऍसिडिटी होते ना त्यात तेलकट खाण्याने. त्याचा लोड नको घेऊ तू. मी बघेन काय ते, तू नको टेन्शन घेऊ. हा, हे बघ, ए तू डॉक्टरकडे जाऊन ये. ऐक कार्तिकी, आईला घेऊन जा. नाही नाही, डायरेक्ट नाही. हा, अगं दिवसभर मरते ना तुझ्यासाठी, आणि तोंडावर नाही म्हणतेस. लाज नाही वाटत तुला? पिंकी, यार गिव्ह मी अ ब्रेक. माझी महत्वाची ऑडिशन आहे ना. खड्ड्यात गेली तुझी ऑडिशन. गपचूप जा. पिंकी प्लीज, हा तू मला. थांबा थांबा, नका उगाच भांडू. कार्तिकी, तुला जिथं जायचंय तिकडे जा. जा. शालू, ऐकलंस? बाय. अगं जाऊ दे तिला, जाऊ दे. सेटवरून सारखे फोन येत आहेत ग. काय करू? कोणाला पाठवू तुझ्यासोबत? नाही अगं, मी ठीक आहे. पण तुला त्रास होतोय ग शालू. तसंही आज डॉक्टरकडे जाण्यात काहीच अर्थ नाहीये. आजपर्यंत जे आपण टेस्ट केल्यात त्याचे रिपोर्ट्स अजून आले नाहीयेत ना. ते आल्यावर जाऊ. हे बघ, सतत फोन चालू आहेत. तू अगं हे बघ, जा तिकडे, काम अडून राहिलं असेल. तू का माझी काळजी करते? मी ठीक आहे, तू जा. शालू, मी आत्ता जाते,
पण तुला जर काही त्रास झाला तर तू मला फोन करशील ना? करशील ना? हो, मी निघते. ऐक, आणि ना एखादी पेनकिलर घे, वरण भात खाऊन घे. हा, बरं वाटेल. मी येते बरं का संध्याकाळी लवकर. प्लीज काळजी घे शालू. बाय. आहे मी बरी आहे. हो. हा पिंकी बोल. हो हो बाबा, आज शूटिंगचा शेवटचा दिवस. मास्टरजी, काही मॅटर नाही ना झाला परत? नाही का मॅटर कशाला होतं, सगळं एकदम फर्स्ट क्लास आहे. हा, काल थोडी हवा टाईट झाली होती खरं सांगतो मी, पण आता ओके आहे सगळं. पण कोणी डाऊट नाही ना खाल्ला तुझ्यावर? तू चेक केलं ना? नाही नाही, अजिबात डाऊट नाही आला. पण कसा येईल का डाऊट? दिवसभर ती पगडी घालून फिरतोय मी. तुला सांगतो डोकं जाम जड होतं यार. ऐक ना, एवढा एकच दिवस मॅनेज करा. फिर टेन्शन नाही, पता है ना तेरे को. हो, त्याची तू नको काळजी करूस. मी करतो. मला सांग शालिनी कसं आहे? हा चलो शॉट इज रेडी, मुलाव. मास्टरजी, शॉट लागलाय माझा. मी तुला थोड्या वेळाने कॉल करते. हा, बाय. अगं ए पिंकी ऐक तरी मला आले आले. हॅलो. हॅलो आई, मी मार्केटमध्ये आले. आईशी बोलते. मी नाही ते मार्केटमध्ये आले. ती मिठाई ना सॉलिड लागते, मी टेस्ट केली. आणू घरी? किती किलो आणू? 1 किलो बस होईल? नको, 1 किलो कशाला? अर्धा किलो बास आहे आपल्याला. आई, काय झालं तुला? बरं वाटतंय ना? हे बघ, मी किती लांब असले ना तरी मला सगळं कळतं. कळलं? मला सांग आधी, काय होतंय तुला? काही नाही ग बाळा, मी छान आहे. आता अजून जास्त प्रश्न विचारलेस तर घरात शिरू देणार नाही हो तुला मी. ठीक आहे, नाही विचारत. उद्या घरी येऊन बघते तुझ्याकडे. कळलं? बाय. काळजी घे. आईला ना अजिबात खोटं बोलता येत नाही, पण तिला काहीतरी त्रास होतोय नक्की. एक काम करते, आत्तूला विचारते. हा डार्लिंग, बोल ना. हॅलो आत्तू, आईला बरं नाही वाटत आहे का? तिला मी विचारलं पण ती काहीच सांगत नाहीये. हा, म्हणजे थोडस बरं वाटत नाहीये तिला. बरं नाहीये म्हणजे नक्की काय होतं मला सांग. सुन ना, मी शॉर्ट मध्ये. मी तुला थोड्या वेळाने कॉल करते. हा, बाय. मी बाबालाच विचारते. एक मिनिट. एक हा, बोल बेटा, काय म्हणतेस? बाबा, कुठे आहेस तू? मी कुठे असणार? मुंबईत. आईला बरं वाटत नाहीये, तू सांगितलं का नाहीस मला? काय? आईला त्रास होतो? तुला माहित नव्हतं? हा, अगं नाही, म्हणजे मी असं तुला विचारत होतो, म्हणजे की हे बघ, प्लीज डॉक्टर कडे घेऊन जा तिला. हो, तू अजिबात नको काळजी करूस. हा, मी घेऊन जातो आईला डॉक्टरकडे. पण मला सांग, नक्की काय होतंय तिला? हॅलो 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 बाबा, बोल ना. हॅलो मोहिनी बेटा, ऐकू येत? हा, रेंजचा प्रॉब्लेम दिसतोय इकडे. हॅलो. अरे मला येतोय तुझा आवाज, बोल ना. मी नंतर करतो तुला बेटा. हॅलो हॅलो. काय रे, सगळं ठीक आहे ना घरी? म्हणजे ऑल ओके ना? हॅलो.
ए बरी आठवण झाली. हा देवीच्या ओटीसाठी सगळ्याच राहा. हा प्लीज देवीच्या पायापर्यंत पोहोचल. नक्की. हे काम तुझं. चला जाऊया. हो. दादा वडीला येणार काय? किती पैसे येणार? आईला बरं नाहीये हे बाबाला माहित नव्हतं. आणि मी मुंबईत आहे असं का म्हणाला बाबा? म्हणजे घरी आहे किंवा सेटवर आहे असं का नाही म्हणाला? बाबा बाबा होता का तो? नाही, तो इथे कसा असेल? तो माझ्याशी खोटं का बोलला? नाही, मी आताच विचारते त्याला. मोहीन परत कशाला फोन आला असेल? हॅलो, हा बेटा बोल. बाबा कुठे आहेस? अगं मी एका प्रोड्युसर बरोबर मीटिंग करतोय नवीन कामासंदर्भात. तू अजिबात काळजी करू नकोस. मी घरी पोचल्या आईला डॉक्टरांकडे घेऊन जाईन. ओके? नाही, पण मी तुला आता इथे. मी अगदीच प्रोड्युसर समोर बसलोय. मी फ्री झालो की करू तुला कॉल. चालेल? हा, बाय बाय. बाय बेटा. बाय बाय. बाय. प्रोड्युसरला भेटायला गेलाय. बाबा खोटं बोलतोय का माझ्याशी? नाही, पण तू का खोटं बोलेल माझ्याशी? मला भास झाला असेल. मी पण ना. आले ताई. अहो मग लगेच सांगायचं ना मला. हे बघा, हे लोकेशन आजच अवेलेबल आहे, त्यामुळे हा ऍक्शन सिक्वेन्स आजच शूट झाला पाहिजे. अहो इथे अमरापुरात कुठून मिळणार मला स्टंट गर्ल? नाही, हे बघा, मला कळतंय तुमचं म्हणणं. ती इंजर्ड झाली, येऊ शकणार नाही, पण तुम्ही माझं पण समजून घ्या ना. ठीक आहे, बघतो. काय झालं? अगं मुंबईहून ऍक्शन सिक्वेन्स शूट करायला मुलगी येणार होती. ती आई नवी इंजर्ड झाली, येऊ शकणार नाही. आता कसं होणार ऍक्शन सिक्वेन्स शूट? मी करते. तू? मोहिनी, बस चालवणं एवढं सोपं काम नाहीये. हे प्रोफेशनल माणूस पाहिजे. मी प्रोफेशनलच आहे. नाही तसं नाही, म्हणजे मेकअप आर्टिस्ट म्हणून तू प्रोफेशनल आहेस, पण ऍक्शन सिक्वेन्स कसं काय शूट करणार? शेड्यूल दाखव. तुला महेंद्र देवकर माहिती आहेत का? ऍक्शन मास्टर महेंद्र देवकर माझे फेवरेट आहेत ते. गुड सजेशन. मी त्यांचा नंबर मिळवतो आणि कॉल करतो. माझे बाबा आहेत ते. काय? महेंद्र देवकर तुझे वडील आहेत, म्हणजे तू त्यांची मुलगी आहेस? सरप्राइझिंग यार, चमत्कारच आहे. हो आहेच. आणि त्यांनी मला सगळं शिकवलंय. मी करू शकते स्टंट. नक्की? डेमो दाखवू? मोहिनी, काय करतेस तू? मला विश्वास आहे तुझ्यावर. हा, पण आरके सरांशी बोलावं लागेल. म्हणजे त्यांना ओके असेल तर मग. नो. आरके सर? आय एम नॉट ऑटो. म्हणजे काय मस्करी वाटली? आय एम नॉट गोइंग टू रिस्क माय लाईफ फॉर हर. मॅनेज होत नसेल, बॅकअप कर. नाही सर, डोंट वरी. माझे बाबा ऍक्शन डिरेक्टर आहेत. त्यांनी मला सगळं शिकवलंय. मी करेन ना सगळं व्यवस्थित, सगळी सेफ्टी सांभाळून. बात मेरा फाइटर.
श्या मेरा परफेक्शनचं काय आणि सर मला तसं नव्हतं म्हणायचं. स्टंट करायचेत ना. स्कॉट पोझिशन होल्ड कर.